आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिनांक 12 जून 2026 रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। येथील ग्रामपंचायतची एकूण सदस्य संख्या 17 आहे, तर प्रभागाची संख्या 6 आहे। 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 9200 इतकी आहे। असे असताना येथे वॉर्डनिहाय आरक्षण सोडत खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली। प्रभाग क्रमांक 1 एकूण सदस्य संख्या 3, अनुसूचित जातीसाठी 1 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 1 जागा आणि 1 जागा सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण सदस्य संख्या 3, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी 1 जागा, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी 1 जागा। प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण सदस्य संख्या 2, सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी 1 जागा आणि अनुसूचित स्त्री जाती प्रवर्गासाठी 1 जागा। प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकूण सदस्य संख्या 3, सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी 1 जागा, ओबीसी स्त्री प्रवर्गासाठी 1 जागा आणि सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी 1 जागा। प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकूण सदस्य संख्या 3, सर्वसाधारण पुरुषांसाठी 1 जागा, सर्वसाधारण स्त्रीसाठी 1 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 1 जागा। प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकूण सदस्य संख्या 3, सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी 1 जागा, ओबीसी स्त्री प्रवर्गासाठी 1 जागा, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी 1 जागा। एकूण आरक्षित 17 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 3 जागा, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 4 जागा, ज्यात 2 महिलांसाठी आरक्षित आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 9 जागा। यामध्ये 5 जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत। येथील ग्रामपंचायत मागील कार्यकाळातील काही मुद्द्यांवरून वादग्रस्त राहिली आणि प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते। त्यामुळे प्रशासनाने येथील ग्रामपंचायत कार्यभारावर प्रशासकाची नेमणूक केली होती। परंतु आता सदर ग्रामपंचायतचे आगामी निवडणुकीचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्यामुळे येथील नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे। सदरील आरक्षण सोडत प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया अधिकारी श्री अक्षय पोपरे, ग्रामविकास अधिकारी निलिमा जाधव, तलाठी श्याम वालेकर, पोलीस पाटील किरण कीर्ते, दक्षता समितीच्या मंगलताई देवकर, सुनंदाताई शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी अजित केसवड व असंख्य ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती। माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीडामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।